नमस्कार मंडळी, जय शिवराय. कसे आहात सगळे? चांगलेच असणार अगदी माझ्यासारखे. व्हिडिओच्या टायटलवरून तर तुम्हाला नक्की समजलं असेल की आज माझा व्हिडिओ कोणत्या उद्देशाने मी बनवलेले आहे. खरंच स्त्री ही स्त्रीला संपवत आहे, स्त्री ही स्त्रीला खात आहे, स्त्री ही स्त्रीचंच आयुष्य उद्ध्वस्त करत आहे. असं मी का बोलते हे मी तुम्हाला एक छोट्याशा उदाहरणावरून नक्कीच सांगते पुढे. पण आपण प्रत्येक टायमाला पुरुषाला ब्लेम करत असतो की पुरुष स्त्रीला समजत नाही, पुरुष स्त्रीला समजून घेत नाही. पण ज्या वातावरणामध्ये तो मोठा झालेला असतो तो अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक लेडीजसोबत, स्वतःच्या बायकोसोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत वागत असेल. आय नो ज्याच्यात मी प्रत्येकाची गोष्ट बोलत नाही आहे, पण खूप सगळ्या अशा आहेत. माझ्या नजरेमध्ये सुद्धा खूप सगळे अशी लोकं आलेली आहेत. आजकालची स्त्री स्त्रीला समजून घेत नाही. कारण की एक सिंपल उदाहरण म्हणून घेऊ, खूप मोठा आणि महत्त्वाचा उदाहरण, जरी लहान असलं तरी मोठा आणि महत्त्वाचा माझ्यासाठी तरी मला ते वाटतं. एकदाच असंच माझ्या नजरेसमोर ही एक घडलेली घटना आहे. म्हणजे आजच्या स्त्रीला ह्या आधुनिक युगामध्ये स्त्री ही म्हणजे आताची पिढी तरी जे इटाळाचे कपडे किंवा पिरियड्स टाईमला वगैरे ते पॅड वगैरे यूज करतात, नाही की कोणता कपडा वगैरे यूज करत. इतरांना वाटत असेल की ही कोणत्या टॉपिकवरती आणि कशाबद्दल बोलते वगैरे, हिचे काय येडे चाले आहेत वगैरे. ठीक आहे, वाटणाऱ्यांना वाटू द्या, पण मला माझं मन काय मला बोलायचं आहे ते मी क्लिअर करते. तर आणि सॉरी, पर्सनली तर कोणी ह्या सगळ्या गोष्टी कोणी घेऊच नका. माझ्या नजरेसमोर घडलेली घटना आहे, सो ते मी बोलते. आताच्या आधुनिक घटनांमध्ये जे मी मगाशीच बोलले ते की स्त्रीचे इटाळाचे पॅड्स, कपड्याचा तर विषयच आता येतच नाही. आताच्या लेडीज मुली कोणी यूज करत नाहीत. पॅड्स असतात, पिरियडचे पॅड असतात. ही घरातली दुसरी लेडीज असेल, ती जाव असेल, सासू असेल, आईला तर मला तर नाही असं वाटत की कोणती आई असेल, पण कितीतरी आया अशा पण सुद्धा आहेत की त्यांना त्या गोष्टीची घाण वाटते. हे का, कशावरून? आज ज्या टायमामध्ये तुम्ही निघालेले आहात, तुम्ही बाळांना जन्म दिलेला आहे, तुम्ही सुद्धा त्या परिस्थितीमधनं पसरलेले आहात. आणि आज तुमच्या घरामध्ये दुसऱ्या लेडीजला जर का ह्या गोष्टीची प्रॉब्लेम्स होत असतील तर त्या गोष्टीचं घाण वाटण्यासारखं काहीच नाही आहे ना. आज त्याच मार्गाने आपण दुसरे बाळ जन्माला घालतो, आपल्या घरामध्ये वारस वगैरे येतो आणि त्याच गोष्टीवरती जर वादविवाद होत असतील तर ही कुठपर्यंत बाईचं निभवत असेल. ह्या सिच्युएशनमध्ये जर का एखादी लेडीज एखाद्या बाईला समजून वगैरे घेत नाही तर हे कुठपर्यंत निभवत असेल, मला तरी असं वाटतं. बाकी जो तो ज्याच्या त्याच्या मेंटॅलिटीप्रमाणे असतो. हा एक उदाहरण मी तुम्हाला दिलाच आता. दुसरं म्हणजे कितीतरी घरांमध्ये असं आहे की मुलगी जन्माला येणं, आज जागतिक महिला दिवस आहे, त्या निमित्ताने मी ह्या विषयावरती, ह्या टॉपिकवरती बोलते. बाकी तर असं काही विशेष उद्देश नाही आहे. कितीतरी घरांमध्ये असं आहे की मुलगी जन्माला येणं तिथे सुद्धा नाखुश आहे. का? आत्ताच्या टायमामध्ये मुलांपेक्षा मुली ह्या खूप प्रगती करत आहेत. मुलांपेक्षा मुली ह्या खूप लेवलवरती आहेत, टॉप लेवलवरती आहेत, खूप चांगल्या सॅलरीवरती वगैरे आहेत. मग का मुलींचा तिरस्कार केला पाहिजे? मुलगी जन्माला येणं ही खूप भाग्याचीच गोष्ट आहे. ज्यांच्या नशिबी आहे आणि ज्यांना त्या गोष्टीची आवड आहे की मला मुलगी व्हावी, त्या गोष्टीसाठी तर त्यांना चांगला अनुभव होतोय की नाही, देवाने मी तरी खुश आहे, मला देवाने मुलगी दिली आहे. इतरांचं मला माहीत नाही. परवाची एक अशी गोष्ट समोर आली होती. माझी मैत्रीण मला भेटली होती, पहिली मुलगी आहे तिला. तेव्हा पण ठीक होतं घरचं. दुसरी मुलगी झाली, सासूने डायरेक्ट घरातनंच काढून टाकलं. ही काय कामाचीच नाही, ही मुलगाच देत नाही. अरे, हे कुठपर्यंत योग्य आहे? मला तरी वाटतं की ती बाई शिकलेली नसेल, ती बाई त्या टायमाची असेल, विषय वेगळा आहे, पण कदाचित तिचा नवरा तर 4 पुस्तकं शिकला असेल. त्याला तर त्या गोष्टीची जाणीव असायला पाहिजे की बाबा हे कुठून कसं होतं वगैरे. म्हणून माझी मैत्रिणीचीच गोष्ट आहे, म्हणून मला असं वाटलं की शेअर करावं म्हणून, त्याच्यासाठी मी केलं. ती बोलत होती की माझी नंदेला मुलगी झाली म्हणून माझी सासू खुश नव्हती. तर मला तर मी बोले तर तुझा तर विषयच वेगळा आहे. मग जर का तुझ्या नंदेला मुलगी होते आणि तुझी सासू खुश होत नाही, तिची सासू खुश होते पण ही बाई खुश होत नाहीये का, तर मुलगीला मुलगी झाली, मुलगीला मुलगा हवा होता. अरे तुम्ही जर का जे जन्माला येतंय ते लोकांना तर नवस देऊन पण पोरं होत नाहीत. जे देवाने सुखरूप दिलेलं आहे हातापायाने चांगलं व्यवस्थित, तर त्या गोष्टीची आवड असायला पाहिजे ना, तो मुलगा असेल की मुलगी असेल.
कशासाठी ह्या गोष्टीचे भेदभाव आत्ताच्या टायमाला व्हायला पाहिजे? काय गरज आहे? त्यातलाच एक उदाहरण म्हणजे बघा, इथे ऋतूने सुसू केलेली आहे आणि तो मुलगा आतमध्ये बसलाय, ऋतूसोबत खेळतोय. ही त्याची सायकल, ही सायकल त्या मुलाने तिथे ठेवली होती ऋतूच्या सुसूवरती. त्या लेडीजला, हा त्यांचा समोरचा घर आहे, त्या मुलाच्या आईला असं वाटलं की पहिला पाणी सांडलाय म्हणून ती काय बोलली नाही त्याला. पण नंतर ऋतू जशी बोलली मम्मा पिपी, तशी तिला समजलं की तिने पिपी केलेली आहे. तर त्या बाईने हे बघा, हे गाडी, हे पाणी, त्या बाईने ती गाडी धुतली पाण्याने. आता त्या मुलामध्ये न ऋतूमध्ये जास्त काही फरक नाही आहे. ती बघा तिच्या उचापत्या, ए ठेव. बोलण्याचा उद्देश म्हणजे एवढाच आहे की त्या लेकरामध्ये आणि ऋतूमध्ये पण एवढा फरक नाही आहे. पण म्हणजे कसं, एक समजूतदारीचा प्रश्न आहे की तिच्या बाळाने सुद्धा चड्डीमध्ये सुसू वगैरे करून ते मोठं झालं असेल, असंच काही, तर ते मोठं झालं नसेल. पण मला कुठेतरी म्हणजे हे चुकीचं वाटलं की त्या रस्त्यावरती, जर का तिच्या घरात केली असेल तर विषय वेगळा आहे. रस्त्यावरती सुसू केली आहे आणि ती गाडी मुलाचा पाय किंवा मुलाच्या अंगावर केला असेल तो पण वेगळा भाग आहे. ती गाडी ठेवली आणि ती गाडी तिने धुतली वगैरे, मला तर काही फरक पडत नाही. जो तो ज्याच्या त्याच्याप्रमाणे, ज्याच्या त्याच्या मेंटॅलिटीप्रमाणे राहतोय, जगतोय, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण हाच एक भाग आहे की बाई बाईला खेचती आहे आणि आपण प्रत्येक टायमाला पुरुषाला ब्लेम करत असतो की पुरुष समजून घेत नाही, पुरुष हे करत नाही. आता बघितला, हाच एक लाईव्ह उदाहरण मी तुम्हाला दिला. तरी एवढं वाटतं की ज्या स्त्रीने ज्या पोरांना जन्म दिलेला आहे, तुमचे पोरं पण त्याच पद्धतीने मोठी झालेली आहे. डायरेक्ट काही इकडे जलमला आणि इकडे टॉयलेटमध्ये जाऊन शी पिपी केली असं नाही आहे. प्रत्येकाने प्रत्येक गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. ज्या फेजमधनं तुम्ही निघालेले आहात त्याच फेजमधनं मागची पिढीसुद्धा निघती आहे, त्याच फेजमधलं तुमची मित्र मैत्रिणी वगैरे सगळे निघतायत. मग हा समजूतदारीचा भाग आहे, याच्यामध्ये घाण वाटण्यासारखं तर विषयच नाही आहे ना. सांगण्याचा उद्देश म्हणजे प्रत्येक स्त्रीला समजून घ्या, आदर द्या, प्रेम करा. जागतिक महिला दिवस हा एक दिवस असतो, पण आपण 365 दिवस एकमेकींच्या आजूबाजूला राहतो, सोबत राहतो वगैरे. तर एकमेकांची रिस्पेक्ट करा. जे तुम्ही स्त्रीला द्याल ते, मी पुरुषांना पण सांगू शकते, स्त्रीला पण सांगते, जे तुम्ही स्त्रीला द्याल त्याच्या दुप्पटीने ती तुम्हाला परत करते. जसं की प्रेम, आदर, विश्वास, राग, द्वेष, सगळंच काही.